सार्वजनिक शांततेला बाधा पोहोचवणाऱ्या झोपडपट्टी दादा, गुंड, हातभट्टीवाले यांच्या विरुद्ध जिल्हा पोलिसांनी धडक कारवाई मोहीम हाती घेतली आहे. MPDA कायद्यानुसार कोपरगावातील 2 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांची नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी केली आहे. तर 16 जणांना जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. सार्वजनिक शांततेला धोका असल्याने जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ यांनी कोपरगाव शहरातील नकुल धर्मराज ठाकरे आणि कोळपेवाडी येथील योगेश संजय कोळपे यांच्या स्थानबद्धतेच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान आगामी लोकसभा निवडणूक 2024च्या अनुषंगाने शिर्डी उपविभागातील 16 जणांवर जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये अर्जुन भाऊसाहेब गुरुळे राहणार मुर्शदपूर तालुका कोपरगाव, अजय उर्फ अर्जुन गणेश पाटील राहणार गांधीनगर कोपरगाव, कृष्णा संजय कापसे राहणार कोपरगाव, उमेश तानाजी वायदंडे राहणार गणेशनगर राहता, रवी राजेंद्र बनसोडे राहणार शिर्डी तालुका राहता, विशाल कैलास वसांडे राहणार सावळीविहीर, आकाश रवींद्र मोकळ राहणार शिर्डी तालुका राहता, विशाल मायकळ मोकळ राहणार राहता, महेश कृष्णा मैड राहणार लोणी तालुका राहता, अमर बाळू भोसले राहणार प्रवरानगर तालुका राहता, दीपक उर्फ राहुल कैलास वाघमारे राहणार सावळीविहीर तालुका राहता, आदेश दत्तात्रय नागरगोजे राहणार शिर्डी तालुका राहता, सुदाम साहेबराव काळे राहणार शिर्डी तालुका राहता, देवराम वाल्मिक कोळपे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव, रामदास उर्फ राम लहू कुंडलके राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव, गणेश संजय कोळपे राहणार कोळपेवाडी तालुका कोपरगाव यांना अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. प्रतिनिधी मोबिन खानसह विशाल लोंढे, माय न्यूज शिर्डी कोपरगाव.